शिवसेना, राष्ट्रवादी व सर्व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ व रक्षाताई यांच्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंचावर उपस्थित आपले महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ, गुलाब भाऊ, अनिल दादा, सन्माननीय सर्व आमदार, माजी आमदार, सर्व तीनही पक्षांचे जिल्ह्याचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या भरोशावर आपण ही निवडणूक लढवतोय ते माझे सर्व कार्यकर्ता भावांनो, बंधूंनो, सहकार्यांनो आणि पत्रकार बांधवांनो, खरं तर आपण सगळेजण पाहतोय की ही देशाचं इलेक्शन आहे, देशव्यापी चर्चा व्हायला पाहिजे, पण लोक गल्लीतली चर्चा करताय। म्हणजे वर्तमानात भूतकाळ दाखवायचा आणि भूतकाळात भविष्य दाखवायचं, अशा पद्धतीने हे निवडणूक लढवत आहे। भावांनो, मोदीजींनी काय केलं आपण सगळ्यांनी जवळून पाहिलंय। आज हे देशव्यापी इलेक्शन आहे, बदलणारा सगळा भारत आपण जवळून पाहतोय, डिजिटल इंडिया जवळून पाहतोय। ज्या काँग्रेस व काही या त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितलं, एक नारा घेतला, गरिबी हटाव आणि शेतकरी बचाव, मला एक त्यांना सवाल आहे की आपल्याला गरिबी हटवण्यापासून कोणी थांबवलं होतं? खऱ्या अर्थाने मोदीजींनी तुम्ही पाहिलंय की माझी माता भगिनीचं अकाउंट असलं पाहिजे। लाल किल्ल्यावरनं देशाचा पहिला पंतप्रधान असेल की जो सांगतोय की एक स्वच्छतागृह, टॉयलेट दिलं पाहिजे। त्या ज्या मोदीजींनी आपण सगळं जे पाहिलंय, आज आपल्याला ह्या देशाच्या इलेक्शन मध्ये आता गल्लीतले मुद्दे घेऊन काय येत आहे? आपण हा मुद्दा भरकटू द्यायचा नाहीये। आपण सगळ्यांनी ताकदीने स्मिताताई व रक्षाताईंना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचा आज इथं आपण संकल्प करायचा आहे। खरं तर ज्यावेळेस देशात 2 खासदार निवडून आले होते त्यावेळेस जळगावने 1 खासदार दिला होता, त्याच्यामुळे हा तर आपला बालेकिल्लाच आहे। मित्र पक्षातले सगळे सहकारी आपण हातात हात घेऊन काम केल्यानंतर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही। काल काही वाचाळवीर आले भाऊ, खरं तर काल आमचा जळगाव जिल्हा फार दुःखी झाला। काल वाचाळवीरांनी आमच्या जळगावची इज्जत घेतली, आमच्या जे उमेदवार आहेत त्यांना एवढं अर्वाच्य भाषेत बोलले की तुमच्या समोर आम्ही ते शब्द काढू शकत नाही, आपण सुसंस्कृत पक्षाचे आहोत म्हणून। परंतु हा जिल्हा हा बदला घेणारा जिल्हा आहे, हा जिल्हा हा कधीही अपमान सहन करणार नाही। ज्या माता भगिनींच्या बदल्यात तुम्ही बोललाय, येणाऱ्या 13 तारखेला याचं उत्तर मतदानाच्या रूपात तुम्हाला जिल्हा दिल्याशिवाय राहणार नाही, हे 13 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। खूप जास्त वेळ न घेता आपल्याला गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वांना उत्तर महाराष्ट्रात हे सगळं बघताच आहे, पण देवेंद्र भाऊ आमची परिस्थिती अशी इकडे की काल याच जागेवर त्यांनी नामांकन भरलं, भाड्याचे लोक आणले, म्हणजे बाहेरून लोक आणलेत, अशा पद्धतीत फक्त तिकडचा पॅन्डल होता। आज तर गर्दी अशी आहे की आम्ही 12ची वेळ दिली, 50% लोक तिथं पोहोचलेच नाही अजून, बाकीचे चालले गेले। आज आपण सगळ्यांनी हा संकल्प करायचा की येणाऱ्या 13 तारखेला प्रचंड बहुमतांनी स्मिताताईला आणि रक्षाताईला दिल्लीला पाठवायचं आहे। खूप जास्त वेळ न घेता आपण खूप वेळापासून इथं थांबलाय, मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये जेव्हा थांबलात त्याच पद्धतीने 13 तारखेला बूथवर भारतीय जनता पार्टीचं कमळ दाबण्यासाठी सर्वांनी प्रचंड ताकद लावा एवढी विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।